माझे नाव जिया सुरेश ठोंबरे. मी आता 6व्या वर्गात शिकत आहे. माझ्या मोनॅक्टिंगचे नाव आहे मुलीचे विचार तिचे आई वडील का एकत्र येत नाही. तन्नू, ए तन्नू, अगं उठ लवकर, किती उशीर झालाय. हे बघ तुझा डब्बा भरून ठेवलाय आणि हो भाजी पोळी दिले. मी पण तुला आता संध्याकाळीच भेटेल. बाय. बाय. बस ग मम्मी, नुसतं बोलू नको ग, मला कंटाळा आलाय. मला डब्बा, पुस्तके, वह्या, स्कूल, होमवर्क असे काही बोलतच नाही ग तू. तुला पण याची सवय झाली ना म्हणून. तू जाते सकाळी 6:30, मी जाते 7ला आणि बाबा तर 8-10 दिवसांनी कधीतरी येतात. आता माझा मूड ऑफ झालाय सकाळ सकाळ. आता मी असं कोणता विचार करू की मी माझा मूड चांगला होईल. अरे हो, काल मम्मीच्या तोंडावर ते डार्क सर्कल्स किती भारी दिसत होते. अक्षरशः मला आता सुद्धा हसायला येतंय. हा बिचारी आई एवढ्या जाम मधून, एवढ्या ट्रॅफिक मधून गाडी काढते ना म्हणून. बिचारी आई बाबा दिवसभर किती काम करत असतात. एवढं काम म्हणजे किती पैसे कपाटच भरून टाकायचे बाबा. नवीन ड्रेसनी, नवीन भॅसनी, नवीन व्याभवनांनी बाबा बाबा सगळंच भरलंय. पण मम्मा, बाबा आणि तन्नू म्हणजे मी कुठे एकत्र असतो. संडेला बाबाला सुट्टी, मम्मीला तिचा हवा तसा मिडे ऑफ आणि मला सॅटर्डे संडेला सुट्टी. पण या दोन्ही दिवस आम्ही कुठे एकत्र असतो. तशी माझी तक्रार नाहीये, पण मी असं बोलायचं नाही का. पण आपण तिघं एकत्र येण्याची वाट बघेन मी. बाबा पुढे, मम्मी मागे आणि मी पुढे. असेच लॉंग ड्राईव्हवर जायचं. थांबायचंच नाही. अरे पण हा पेट्रोल महाग झालाय ना. तरी बाबा मम्मीला म्हणतच होते की हल्ली सगळ्याच गोष्टी महाग झाल्यात. रिक्षावाल्या काकांनी किती पैसे वाढवले म्हणून बिचारी आई वैतागली. फी किती वाढल्यात म्हणून बाबा वैतागले. मग डान्सिंग, स्कूल, स्विमिंग या सगळ्यांच्या फिया वाढल्यात म्हणून माझे आई बाबा वैतागले. पण मी म्हणते महागाई वाढलेच कशाला. मी बाबांना विचारू का. जाऊ दे, मी आता न्यू ड्रेस, बिग टॉईज नाही घेणार. आणि मी तुमच्या सगळ्यांना सांगते की मी आता न्यू ड्रेस, बिग टॉईज आणि ते मिठी हॉटेलला जाणे बंद करणार. पण मला त्या बदल्यात माझ्या आई वडिलांकडून काहीतरी हवंय. आम्ही पूर्ण दिवस एक दिवस घरी राहायचं आणि मम्मीचा मस्त वरण भात खायचा. मी त्यावेळी मम्मीला म्हणणार आहे की तो वरण भात त्या दिवशी मीच वाढणार आणि हरवेळी सारखं मी त्यात सांडणार नाही. आणि बाबांचा मस्त गरम सँडविच खायचा. पण मला काय त्या सँडविच बद्दल वाटतंय की तो थोडासा सँडविच तिखट होतंय. पण माझा बाबा तो सँडविच बनायला नक्की शिकेल. पण हा दिवस येणार तरी कधी. अरे हा, माझ्या बर्थडे सेलिब्रेशन हेच की विथ मम्मा अँड पापा अँड तन्नू. थँक्यू.